हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर खूप छान वाटतंय. आज खूप मस्त सकाळ झालेली आणि माझी कामं आवरलेत. कामं म्हणजे भांडी रात्रीची घासून घेतली, चहा पाणी झालेले. जेवण नाही बनवायचे आज, कारण जेवण न बनवण्याचं कारण असं की काल सकाळच्या चपात्या पडलेल्या आहेत. खाऊ म्हणजे शिळ कुत्र्याला मांजराला घालून घालून किती घालणार ना माणूस. तर 7 चपात्या आहेत काल सकाळच्या. आणि भावकीत एक जणाचा देवदेव असल्यामुळे बहुतेक चौधरी साहेब दुपारी देवदेवाला जातील. नाही गेले तरी दुपारी गरम बनवता येईल. तर आता ते सकाळी चपात्या संपवायच्यात, म्हणून मग मी आज जेवण बनवायला काही लागली नाही. आणि झाडू वगैरे मारून झालेला आहे, देवपूजा करून झालेली, सगळी म्हणजे कामं आवरलेत. आणि मसाला भाजण्यासाठी कपडे राहिलेत बरं का धुवायची. कपडे भिजत घालून ठेवलेत तिकडं टोपामध्ये त्या. आणि काय मी बोलत होती, हां, मसाला भाजायचा आहे मला. पण बघा ना, हे असं वातावरण आहे, ऊनच नाही. आणि मला थोड्या का होईना उन्हात मिरच्या शेकवायच्यात, नाहीतर मग चुलीवर कडक करत बसायला लागेल थोड्या थोड्या मिरच्या घेऊन, आणि त्या ठसका उठत राहणार. म्हणून मग मी वाट बघते उन्हाची. आता कपडे धुवून गुरं बिरं पाणी पाजेपर्यंत जर ऊन आलं तर ठीक आहे, नाहीतर मग पर्याय नाही आपल्याकडं, तसाच मसाला भाजायला लागणार आहे. तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण आपल्या सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, सकाळनंतर भेटत आहोत सरळ संध्याकाळी. आणि संध्याकाळचे 5 वाजलेत बरं का. आता तुम्हाला वाटत असेल झोपेतून उठली की काही, झोपेतून नाही उठली. हवाच तेवढी जाम सुटली. आणि आताच गावातून आली, गावात गेलेली, मसाला भाजायचा आहे आणि तेलाची पिशवी संपली. लक्षातच नव्हतं, म्हणजे तेल संपले, लक्षातच नाही माझ्या की तेल संपले. जेव्हा मसाला भाजायला घेतला ना, तेव्हा किटली उघडून बघते, अरे देवा तेल नाही आणि मी मसाला कशात भाजू. मग मसाला मागं ठेवला. मला वाटलं चौधरी साहेब येतील लवकर, भावकीतला देवदेव आहे ना, मग देवदेवाला गेले चौधरी साहेब, येतील लवकर वाटलं. तर ते अजून आले नाहीत. मग मी तोपर्यंत गव्हाचं दळण करून घेतलं, तांदूळ निवडून घेतले, गुरं पण माझ्या मागं होती. मग विचार केला आता काही येतील म्हणून सांगता येत नाही. मला मसाला भाजणं आणि कुठून आणणं गरजेचं आहे. आज खूपच गरजेचं आहे मसाला भाजणं आणि कुठून आणणं. अजिबात मसाला नाही घरात. मग मसाला उसणं पासणं करायला लागल, म्हणून मसाला भाजून आणणं गरजेचं आहे. ही तेलाची पिशवी आणली. तर चला, आता या चुलीजवळ लई पसारा झालाय बरं का. खूप दिवस झालं चूल पेटवलेली नाही. पण मी आता झाडू वगैरे काय मारणार नाही, तशीच पेटवणार आहे, कारण वेळच नाही तेवढा. 5 वाजलेत. मसालावाली अजून, डंकेवाली अजून कुठून देते का नाही ती अजून पंचायत. तिची अजून भरपूर नाटकं असते डंकेवालीची पण. म्हणजे त्यांच्या पण मागं त्यांची कामं असतात ना. मग त्यांनी म्हणायचं मला हे काम आहे, तुम्ही ठेवून जावा, मला ते काम आहे. सकाळीच भाजला असता, पण सकाळी ऊन नव्हतं चांगलं, मिरची गरम नव्हती झाली. मिरची पण ते बघा वाळवून ठेवली आज दिवसभर उन्हात. तर चला, आता मसाल्यासाठी काय काय सामान लागते मला, मी किती वापरते ती तुम्हाला दाखवते पहिलं, आणि मग स्टेप बाय स्टेप मी कंटिन्यू कॅमेरा चालू ठेवणार आहे, कारण मला आता चालू बंद करायला एवढा वेळ नाही. पण मला घरातला आमचा घाटी मसाला बनवायचा आहे, म्हणून तुमच्याशी शेअर करणार आहे ते. तर चला बघूया आता मसाल्याला काय काय सामान लागतं ते दाखवते तुम्हाला. तर मंडळी, मसाल्यासाठी हे बघा, इकडे आहे मिरची, तिखट मिरची, इथं आहे गरम मसाला, इकडे बेडगी मिरची, इथं खोबरं आणि इकडे धन. आता मी प्रमाण सांगते याचं तुम्हाला. तर मंडळी, घाटी मसाला बनवण्यासाठी मुख्य म्हणजे तिखट मिरची लागते. तिखट मिरची घेतलेली 2 किलो. आणि हे गरम मसाले आहेत, तर याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गरम मसाले मिसिंग आहेत. तर त्याच्यामध्ये मिसिंग काय काय आहे, जावित्रीचं फूल भेटलेलं नाहीये, आणि काळी मोठी इलायची भेटलेली नाहीये मला. आणि म्हणजे तिला पण मी टाक म्हणायला विसरली, आणि मसालेवालीनी पण दिलं नाही मला. तर मला काय काय भेटलेले, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळी मिरी, शाही जिरं आणि स्टारफूल, दगडफूल, एवढे प्रकारचे मसाले भेटलेले आहेत मला. तर जावित्रीचं फूल पण असायला पाहिजे होतं, आणि काळी मोठी इलायची पण असायला पाहिजे होती, म्हणजे त्याचा सुगंध असतो. आणि अर्धा किलो धने घेतलेले, अर्धा किलोमधून एवढे वाटीभर धने मी काढून ठेवलेले आहेत. तर 2 किलो मिरचीसाठी एवढे परफेक्ट आहे प्रमाण. आणि 2 किलो मिरचीसाठी खोबरं घेतलेले अर्धा किलो मधून पण
एक नारळ, अख्खा नारळ असतो ना, त्याच्यातली अर्धी वाटी काढून ठेवलेली नारळाची, म्हणजे जेमतेम 400 ग्रॅम खोबरं आहे हे, आणि पाव किलो बेडगी मिरची घेतलेली. तर याच्यात खसखस पण घातली ना तर अजून छान म्हणजे झालं असतं, पण खसखस पण भेटली नाही मला तिथे मसाल्यामध्ये. तर चला आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे. जांभळ्या दुकानात तेलाची पिशवी आणली. हा तेलच नव्हतं. 135 रुपयाला दिली, इथं काकूच्या 150 रुपयाला आहे. अजून काय पाहिजे, काय नाही पाहिजे अजून. हा दत्ताची बायकोन केलता त्याला फोन, तो म्हणला 2 वाजता, तर ट्रॅक्टर यायला 2 वाजले. 5 आलो तिथनं 6:15 वाजले, एका तासात आले मी. तर मंडळी, मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे गरम मसाले आहेत ना थोडे आंबळ भाजून घ्यायचे असतात. कुणी कुणी हे गरम मसाले कच्चे पण घालतं, पण कच्चे नाहीत घालायचे. थोडेसे का होईना त्याला हलके गरम म्हणजे करून घ्यायचे, कडकपणा थोडासा आला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे मसाला लवकर खराब होण्याची भीती नसते त्याच्यामध्ये. आणि आता मला इथं कुणी येड्यात काढायला येऊ नका, कारण हे आमचं नेहमीचं काम आहे. आम्ही कधीच कोणतेच मसाले विकतचे खाल्ले नाहीत, कधीच घेत नाही. कुठले आम्हाला आवडतही नाहीत मसाले विकत घ्यायला खायला. आणि ह्या घाटी मसाल्याची अशी काही चव आमच्या जिभेवर असते ना, की आमचा मसाला नसेल आणि आम्ही इतर कुठल्या मसाल्यांची भाजी केली तर आम्हाला ते कधी म्हणजे 2 दिवस खाऊ शकतो, 4 दिवस खाऊ शकतो. त्याच्यापेक्षा आम्ही जास्त दिवस बाहेरचे मसाले खाऊ शकत नाही. त्यामुळे हे आमचं म्हणजे अर्ध वय आमचं मसाले बनवण्यात गेले, आणि 3-3 महिन्याला 4-4 महिन्याला आम्ही मसाले बनवतो घरी. त्यामुळे हे जे काही मी प्रमाण सांगितले ते परफेक्ट प्रमाण आहे. आणि प्रत्येकाच्या आपल्या आपल्या पद्धती असतात मसाले बनवण्याच्या. तर आमच्याकडे घाटी मसाला अशाच पद्धतीने बनतो आणि हाच बनतो. तर असो, आता मी तुम्हाला प्रमाण तर सांगितलेलं आहे, परत एकदा सांगते चुकून काही माझ्याकडून राहिलं असेल तर. मी मसाला बनवण्यासाठी 2 किलो मिरची घेतलेली आहे, 150 ग्राम गरम मसाले घेतलेले आहेत. गरम मसाल्यामध्ये मला जावित्रीचं फूल भेटलेलं नाहीये आणि मोठी इलायची पण भेटलेली नाहीये, आणि खसखस मला म्हणजे भेटली पण नाही, आणि मी प्रयत्न पण केला नाही शोधायचा, कारण मी बाजारातून आणलेलं आहे हे गरम मसाल्याचं साहित्य. मोठ्या दुकानामध्ये जाऊन घेतलं असतं तर परफेक्ट भेटलं असतं, पण मी टाळलं दुकानामध्ये जायचं आणि हे बाजारातून घेतलेले. तर असो, 2 किलो मिरची घेतलेली आहे, 150 ग्रॅम गरम मसाले घेतलेले आहेत, आणि 1.5 पाव धने घेतलेले आहेत. आणि 1.5 पाव धने घेऊन अर्धा किलोला 100 ग्रॅम कमी असेल असं खोबरं घेतलेले. मी आता व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी तुम्हाला हे वजनी प्रमाण सांगते, पण हे आम्हाला नेहमीच झालेले करायचं, त्याच्यामुळे आम्ही आमच्या अंदाजाने सगळं घालत असतो. आम्हाला काय असं प्रमाणात सगळं टाकायला लागत नाही. कलर येण्यासाठी बेडगी मिरची घेतलेली आहे, आणि हळकुंड घेतलेले 150 ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला गरम मसाले थोडे भाजून घ्यायचे. कच्चे गरम मसाले कच्चे तसेच नाही टाकायचे. आपण भाजी बनवायची असली तरी पण त्यात ते गरम मसाले आपण तेलामध्ये घेतो तळून, फ्राय करून, म्हणजे त्याचा छान वास यावा म्हणून. आणि मग मसाला बनवायचा आहे जो की आपल्याला 6 महिने ठेवायचा आहे घरात.
4 महिने 6 महिने जसा जसा जाईल आपल्याला तसं म्हणजे कुणाला जास्त दिवस जातो, कुणाला कमी दिवस जातो, आपल्या तिखट खाण्यावरचं असते. तर मला हे 2 किलो मसाले बनवले ना मुलींना आणि मला, फक्त आम्हाला म्हणजे या 2 किलो मसाल्यामध्ये मी मुलींना पण मसाला देते आणि माझ्याकडे पण ठेवते. तर 2-2.5 महिन्यामध्ये आमचा हा मसाला संपून जातो. तर एवढा आम्हाला मसाला लागतो आणि खूप तिखट असतो आमचा मसाला. तर असो, दुसरीकडेच विषय भरकटत चाललाय आपला. तर कच्चे गरम मसाले थोडे आंबळ भाजून घ्यायचेत. त्यानंतर धने भाजून घ्यायचेत आपल्याला छान असे. त्या धने पण बारीक जाळावरच आपल्याला कडक करून घ्यायचे छान, त्याला थोडा लालसर रंग येईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला हळकुंड तळून घ्यायचे. तर हळकुंड एवढे तळून घ्यायचेत की त्या हळदीचा कच्चेपणा कसलाच नाही राहिला पाहिजे त्याच्यामध्ये. काय ही जर तुम्ही सगळी काळजी घेतली ना तर तुमचा मसाला भरपूर दिवस टिकतो, खराब होण्याचं त्याच्यात काही विषयच येत नाही. आणि ती हळद आहे ना निबर असते, ही हळकुंड जी असतात ना निबर असतात, आतपर्यंत भाजायला त्याला वेळ लागतो. त्यामुळे ह्या हळकुंडाला एवढं बारीक जाळावर कडक करून घ्यायचे. ते हळकुंड जसं जसं आपण तळू ना तसं तसं ते फुगत जातं. त्याच्यामुळे या हळकुंड तळताना पण विशेष काळजी घ्यायची आपल्याला. खूप छान असे हळकुंड खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचेत. आणि हळकुंड तळल्याच्या नंतर जे शिल्लक राहतं ना तेल, ते हळकुंडाचं तेल आपण साईडला काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच हे खोबरं पण भाजून घ्यायचे आपल्याला. तर हळकुंड मी आज खोबरं नाही कांदा नाही घातलेला आहे मी. तर याच्यामध्ये अर्धा किलो कांदा पण पडतो. पण आता पावसाळ्यामध्ये मसाला वापरायचा आहे आपल्याला. तर पावसाळ्यामध्ये मसाला बुरशी येऊ शकते कांद्यामुळे, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये मसाल्याला कांदा घालायचा आम्ही स्किप करून टाकतो. जेणेकरून आता पाऊस उघडल्याच्या नंतर म्हणजे थंडीसाठी किंवा उन्हाळ्यासाठी जेव्हा आम्ही बनवू ना मसाला, त्यात आमचा कांदा पडतो. तर कांदा जर असला असताना तर हे हळकुंड तळलेल्याच तेलामध्ये कांदा आपल्याला पूर्ण करपवून घ्यायचा असतो. त्याच्याने काय होतं, कांद्याने तिखट काळं बनतं आणि छान असं तवंग येतो मसाल्याचा, म्हणजे भाजीवर आपल्याला छान तवंग येतो आणि काळसरपणा येतो. मग त्याला मग म्हणतात काळा मसाला. आणि कांदा नसेल तरी पण तो काळाच मसाला, लाल तिखट असं ओळखलं जातं. मसालाच शेवटी तो, पण कांदा घातल्यामुळे त्याला काळपटपणा येतो आणि कालवण असं मस्त एकदम काळा कट येतो भाजीवर. तर आता मी ह्याच्यात कांदा नाही घातलेला आहे कारण पावसाळा चालू झालेला आहे आणि तो कांदा सुकवायला लागतो. 1 दिवस चिरायचा, सुकवायचा, पूर्ण अखंड ऊन द्यायचं त्याला, म्हणजे जेणेकरून पाणी निघलं पाहिजे त्या कांद्याचं, सगळं सुकलं पाहिजे पाणी. आणि त्याला नंतर जाळावर असं कांदा तर जास्तच करपवायला लागतो एकदम कोळशासारखा. तर असं कांदा नाही घेतलेला आहे मी, हळकुंड तळून घेतलेले. आता हेच हळकुंडाचं तेल जे शिल्लक राहिलेले ते एका डब्यामध्ये काढायचे. एकदम खोबरं भाजायला माझ्याकडे म्हणजे मी छोटी कढई ठेवली होती, मोठी कढई ठेवणार होती पण ती उगाच भांडी काळी करत बसा म्हणून मग मी ह्या कढईचं बुड आहे ना ऑलरेडी चुलीवर मांडून मी काळं करायला घेतलेले. त्याच्यामुळे मग याच कढईमध्ये मी खोबरं पण भाजायचं ठरवलं. तर खोबरं पण असं खरपूस रंगाचं होईपर्यंत छान भाजायचं. तेल घालून आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे मस्त असं. तर 3 घाणे केले मी खोबऱ्याची, ह्या 400 ग्रॅम खोबऱ्याची. आणि बारीक जाळावर मी असं मस्त खोबरं भाजून घेतलेले. तर झालेला आहे माझा मसाला भाजून, म्हणजे गरम मसाल्याचे ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात ना त्या सगळ्या भाजून झालेल्या आहेत. आणि खसखस जरी असती ना तरी खसखस तर गरम मसाले भाजण्याआधी खसखस भाजून घ्यायला लागणार होती थोडीशी. तर खसखस नाही टाकलेली, जसं की मी तुम्हाला सांगितलं. मला खसखस म्हणजे मी छोट्या रस्त्यावर विकायला खसखस बसत नाहीत, कारण खसखस महाग असते, मोठ्या दुकानांमध्ये ठेवतात आणि खूप दिवस खसखस राहिली ना घरामध्ये तर तिला जाळ्या लागतात. त्यामुळे छोटे विक्रेते जे असतात ना, छोटे स्टॉलवाले, ते जास्त करून खसखस त्यांच्याकडे विकायला ठेवत नाहीत. त्यामुळे खसखस पण माझ्याकडून स्किप झालेली आहे. तर गरम मसाले धने छान भाजून घ्यायचेत आपल्याला. खोबरं पण खरपूस भाजून घ्यायचे. हळकुंड पूर्ण तेलामध्ये तळून घ्यायचे. हळकुंडाला जास्त तेल लागतं याच्या तळायला. आणि खोबरं हे खिसून घातल्यामुळे ना तेल काढून घेऊन थोडं थोडं करून त्याला खरपूस भाजून घेतलेले. काही जणी काय करतात, आमच्याकडे खोबरं तुकडे करतात त्याचे बारीक आणि ते बारीक केलेले तुकडे ना असंच हळकुंडाच्या तेलामध्ये तळून घेतात. तर त्याचं काय होतं, तसं पण करतात, त्या पण पद्धतीने करतात. पण मी जेणेकरून याच पद्धतीने करते, कारण जे खोबरेत ना कधी कधी बारीक होत नाहीत. कांडप मशीन जे असते ना त्याच्या खाली पूर्ण बारीक होत नाही आणि मग ते भाजीत दाताखाली कधीतरी तसेच लागतात. म्हणून मग मी हे खिसून घालत असते, म्हणजे जेणेकरून मसाला छान मिळून यायला पाहिजे त्याच्यासाठी.
हा सगळा घाट घालायचा. तर आता माझे मसाले सगळे पूर्ण भाजून घेऊन झालेले आणि आता नंबर आलाय मिरचीचा. मिरची भाजणं सगळ्यात अवघड काम. मिरची भाजायची म्हटलं ना की खूप ठसका येतो आणि बेडगी मिरची भाजत नाहीत बरं का, ही फक्त लाल मिरचीच भाजायला लागते आपल्याला. सांगा आता धन किती घातलं, गरम मसाला किती घातला दोघींनी? केलंच नाही मसाला तिने केला की सोनीने? सोनेला मिरच्या भाजायचं लय विक्रीचं काम आहे. आता तरी दाखवते. मला वाटलं एवढं लागते की मेल्या. कृष्णा तिथली बुडकं उचलून घालायला आपल्याला जा. देव असली असली तिथं पडलेली अंदाजा मरचीन काम केल्यावर. कसं काढू ग भाजल्यावर? पाटी नाही ही पाटी पाटी बदले बदले हलवायचं आणि काढायचं छान तीन करा तीन मध्ये बरोबर. तर मंडळी भाजलेला मसाला आता आपल्याला कांडप मशीनवर द्यायचा आहे, म्हणजे डंक्यावर द्यायचा आहे वाटायला. तर तुम्हाला अजून एकदा पिशवीत टाकून दाखवते, कारण याच्यामध्ये कोणतीही वस्तू मी परत ऍड केलेली नाहीये किंवा काही नाहीये. हे बघा धने आणि गरम मसाले भाजलेले सगळे एकत्र करून मी पिशवीमध्ये भरलेले. हे खोबरे भाजलेलं आणि हळकुंड वेगळे दिलेले आहेत, कारण हळकुंड ते मिक्सरमध्ये बारीक करतात आणि नंतर कांडप मशीनमध्ये घालतात. तर हे हळकुंड आहेत आणि थोडंसं मीठ द्यायला लागतं, म्हणजे जेणेकरून ज्या बिया राहिलेल्या असतात ना शेवटी बिया बारीक होत नाहीत म्हणून मीठ घालून बारीक करतात. तर हे मोठं मीठ आहे. आणि मग बेडगी मिरची आणि तिखट मिरच्या एवढंच सामान घातलेले, दुसरं काही ऍड केलेलं नाहीये. आणि खूप प्रामाणिकपणे मी सांगितलेलं आहे की आमचा घाटी मसाला कसा बनतो. आणि जे तळलेलं तेल जे असतं ना शिल्लक राहिलेलं ते तेल सुद्धा मी डब्यामध्ये पॅक करून दिलेले इथंच सोबत, कारण मसाला पूर्ण वाटल्याच्या नंतर त्याच कांडप मशीनमध्ये हे तेल घालून परत मिळवला पण जातो, म्हणजे तेल मिळवून ते थोडं ओलसर केलं जातं त्या मसाल्याला. तर खूपच प्रामाणिकपणे मी आमचा मसाला कसा करतात ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि कसा वाटला आमचा घाटी मसाला तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच मी आतापर्यंत घाटी मसाल्याचे खूप व्हिडिओ बघितले, पण कोणीही सांगितलेलं नाही बरं का इमानदारीने की किती प्रमाण पडतं, काय पडतं, काय ऍड करायचं असतं, काय राहिलेलं असतं, कोणती वस्तू कशासाठी ऍड करतात ते कोणीही सांगितलेलं नाहीये. मी जसा आम्ही बनवतो तसाच मी तुमच्याशी मसाला शेअर केलेला आहे.
आणि खरं सांगते तुम्हाला, आम्ही कधीच विकत मसाला घेऊन खात नाही, आम्ही घरीच मसाला करतो. आणि तुम्ही माझ्या भाज्या नेहमी बघतच असाल तर भाजीला आम्ही कुठले गरम मसाले पण बाहेरचे कधी वापरत नाही. जगभरातले मसाले सगळेजणी युट्यूबवर एवढे व्हिडिओ असतात की जगभरातले मसाले वापरून त्या भाज्या बनवतात, पण आम्हाला कोणतेही मसाले वापरायची गरज पडत नाही. ना धना पावडर, ना गरम मसाला पावडर, ना काश्मीरी लाल मिरची, ना काही लाल तिखट पावडर, काही वापरत नाही आम्ही. फक्त आणि फक्त आमचा घाटी मसाला आमच्या भाज्यांमध्ये पडतो. तर कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा जाणार आहे आता माझा मसाला डंक्यावर कुटायला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.